श्री स्वामी समर्थ. आपल्या केंद्रामध्ये रुद्र अभिषेक हा होणार आहे सोमवारी, तर त्याविषयी माहिती आपल्याला आशा मावशी देणार आहेत. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा प्रथम श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीभूत मोरे दादा आपले सगळ्यांचे हृदयस्थान पीठाधीश परमपूज्य आदरणीय गुरुमौली चंद्रकांत दादा यांना माझा त्रिवार वंदन. श्री स्वामी समर्थ जगभरातील सेवे करणारा माझा श्री स्वामी समर्थ. रुद्र सेवेचं महत्त्व असं आहे, पूर्ण रोज जर तुम्ही करत नसाल, किमान श्रावण महिन्यात रुद्रसेवा झाली पाहिजे. श्रावण महिन्यात पण जमत नसेल तर किमान सोमवारी तरी तुम्ही रुद्र अभिषेक हा केला पाहिजे. रुद्र महिमा असा आहे की आपल्या परमपूज्य आदरणीय गुरुमौलींनी सहज आणि सोप्या पद्धतीत उपलब्ध करून दिलेली अशी सेवा आहे की जे कष्टी पीडित व्यसनाधीन लोक किंवा दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले लोक यांच्यावर जर रुद्राभिषेक भगवान शिवाच्या अंगावर जलाभिषेक करून रुद्र वाचन केलं, शिवमहिमन केलं आणि ते बारीक तीर्थ रुग्णाला किंवा व्यसनाधीन माणसाला दिलं तर 100% का 101% आराम भेटतो. खूप सुंदर अशी सेवा आहे, ती केलीच पाहिजे. मावशी, तुम्ही स्वतः करता का रुद्रसेवा? माझा अनुभव, मला रुद्रसेवेचाच अनुभव येत आहे. मी जवळजवळ 18-19 वर्ष झाले खूप आजारी झाली होती. मला म्हणजे डॉक्टरांनी वॉलचा प्रॉब्लेम सांगून दिला होता आणि मी या केंद्रात आल्यापासून माऊलींकडनं सेवा एकच आम्ही प्रश्न टाकलेला आदरणीय गुरुमौलींना परमपूज्य, त्यांनी मला हे रुद्रसेवा आणि शिवमहिमन दिलं होतं. त्याच्यातूनच मी आज इतकी बरी आहे की मला एक गोळी न घेता मी पाठी 3 पासून तर रात्री 11 वाजेपर्यंत खूप काम करते तरी मला तो कळत नाही. हा रुद्राभिषेकचा अनुभव आहे. ते तीर्थ मी तेव्हापासून तर आजपर्यंत रुद्राभिषेक करते. आणि श्रावण महिन्यात सांगते मी एकादश रुद्र करते पूर्ण श्रावण महिनाभर आणि 108 बेलपत्र भगवान शिवाच्या अंगावर वाहत असते. सगळ्यांनी करायलाच पाहिजे, त्यांचे प्रश्न 100% सुटतील. रुद्र अभिषेक करण्यासाठी काही खास वस्तू लागतात का? काही नाही, परमात्म्याला फक्त शुद्ध मन, अंतःकरण पवित्र आणि आपल्या घरून आणलेलं माठातलं पाणी, त्याचा जलाभिषेक करून 108 भगवान शिवाचे नाव घेऊन तुम्ही बेलपत्र असले तरी ठीक आहे, नसले तर पांढरे फुलं आणा, नसले तर नुसते तांदळाचे दाणे जरी वाहिले तरी परमात्म्याला जाईल. पंचामृताने स्नान करून द्यायचं आणि अभिषेक चालू करा. हे बघा, आता केंद्रात अभिषेक दिवसभर परमात्म्याच्या अंगावर, शिवाच्या अंगावर अभिषेक चालू आहे आणि 4 वाजता रोज इथं रुद्राभिषेक घेतला जातो श्रावण महिनाभर. रोज तर मी करतेच, घरी आधी मंदिरात पण करते आणि इथे पण श्रावण महिना पूर्ण राहतो माझा एकादशी रुद्र. उद्या आपल्या इथं किती वाजता रुद्राभिषेक होणार आहे केंद्रात? तसा तर रुद्राभिषेक रोज 4 वाजता असतो. ज्यांना यायचं ते रोज पण येऊ शकतात. ज्या त्यांना जमत नसेल त्यांनी उद्या ठीक 4 वाजता यायचंय. सामुदायिक रुद्र अभिषेक होणार आहे आणि आपल्या घरून महादेवाची पिंड घेऊन यायची, पाण्याची बॉटल आणायची, अभिषेक पात्र आणायचे आणि आपण स्वतः आपल्या महादेवाच्या अंगावर रुद्र पाण्याची धार लावून रुद्र वाचून आणि शिवमहिमन वाचून महामृत्युंजयची 1 माळ अशा पद्धतीने सेवा होऊन सामुदायिक बेलपत्र होणार आहे. वाहिलं जाईल. नसेल बेलपत्र तर मी बोलली, तांदूळ टाकले वाहिले तरी चालतात, पांढरे फुलं वाहिले तरी चालतात. देवाला फक्त अंतःकरण आणि मन शुद्ध लागतं.